नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून. महायुतीकडून पार्थ पवार हे राज्यसभेवर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुलाचा अर्ज भरताना आईचीही उपस्थिती होती. म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होत्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचीही उपस्थिती होती. या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे आता आपल्या सोबत आहेत. ज्योत्स्नाकडे जाऊया. ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की आज राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि शेवटच्या तारखेमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी जे आहे ते आज विधान भवनामध्ये येऊन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. फक्त शरद पवार जे महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार आहेत त्यांनी मात्र विधानसभेमध्ये ते स्वतः उपस्थित राहिले नाहीत, पण त्यांच्या पक्षाकडनं जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर काँग्रेसकडनं जे आहे ते विजय वडेट्टीवार, नाना पटोले असे, हर्षवर्धन सपकाळ असे दिग्गज नेते उपस्थित होते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडनं जे आहे पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे. पार्थ पवारच अजित पवार गटाचे राज्यसभेचे उमेदवार असणार का याच्या चर्चा अनेक रंगल्या होत्या. मात्र ज्यावेळेस सुनील तटकरे आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः जाहीर केलं होतं की आमचे उमेदवार राज्यसभेचे जे आहेत ते पार्थ पवारच आहेत आणि याची निवड जी आहे ती एक मताने राष्ट्रवादीकडून झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून महायुतीकडे जे आहे ती अशी लेखी पत्र गेलं होतं की आमच्याकडून जे आहे म्हणजे राज्यसभेसाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार जे आहेत ते या निवडणुकीसाठी असतील. आणि आता पार्थ पवार जे आहेत त्यांनी स्वतः येऊन राज्यसभेसाठी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यानंतर मात्र त्यांच्यासोबत त्यावेळेस अर्ज दाखल करताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर आई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे भाऊ जय पवार असे सुद्धा उपस्थित होते. आणि इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचं जेवढं कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे ते सुद्धा पार्थ पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होतं. त्यानंतर याच विधानसभेच्या पायऱ्यावरती जे आहे ते एक फोटो सेशन सुद्धा करण्यात आलं आणि पार्थ पवार यांचा रस्ता जो आहे तो जवळपास आता मोकळा झालेला आहे. पार्थ पवार यांचा रस्ता राज्यसभेसाठीचा जवळपास मोकळा झाला. ज्योत्स्ना, मी तुम्हाला थोडंसं थांबवते.